ओके, सो आज आपण सुरू करणार नेक्स्ट पॉइंट, दॅट इज मोल कन्सेप्ट. ओके, मोल कन्सेप्ट. आता बघा, मोल कन्सेप्ट महत्वाची कशासाठी? जेव्हा तुम्ही एखादी रिएक्शन लिहिता, समजा तुम्ही असं लिहिलंय H2 प्लस O2 गिव्स H2O. ओके, या रिएक्शन मध्ये आपल्याला माहिती आहे ही रिएक्शन बॅलन्स नाही. याला बॅलन्स करायचं असेल तर काय करावं लागते आपल्याला? इथं 2 लिहावं लागेल, इथं 2 लिहावं लागेल. बरोबर आहे? याला म्हणतात रिएक्शनला बॅलन्स करणं. पण प्रश्न आहे, मग हे 2 जे तुम्ही लिहिले ते काय आहे? किंवा इथं काही नाही म्हणजे 1 असते, इथं 2 आहे, तर हे काय आहे? हे आहेत नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स. मग प्रश्न आला नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय नेमकं? तर आपल्याला माहिती आहे ऍटमची साईज खूप लहान असते, आणि ऍटमची साईज लहान असल्यामुळे मॉलिक्यूलची साईज पण लहान असते. ऍटमचं मास कमी असते, मॉलिक्यूलचं मास पण कमी असते. म्हणजे त्या दोघांना जेव्हा तुम्ही एकत्र करता ऍटमच्या मासला, तुम्हाला मॉलिक्यूलचं मास भेटते, ऍटॉमिक मास, मॉलिक्युलर मास. ओके, आणि जेव्हा तुम्ही मॉलिक्युलर मास घेता, की समजा तुम्ही उदाहरणासाठी म्हणजे तुम्ही जेव्हा बाजारात जाता, ओके, टरबूज घ्यायचं असेल तर टरबूज घेताना तुम्ही किलो न घेता 1 किलो 2 किलो. पण तेच जर तुम्ही गहू घ्यायला गेलात तर गहू तुम्हाला एक एक गव्हाचा म्हणजे पार्टिकल किंवा ग्रेन भेटत नाही, तुम्हाला ते बल्क मध्ये घ्यावं लागतात. ओके, मग ते काय करते, 1 किलो गहू मोजलं की त्याच्यामध्ये जितके पार्टिकल येतील तितके तुमचे. ओके, किंवा केळं घेताना 1 डझन मध्ये घेतो आपण. म्हणजे असं, म्हणजे अशा गोष्टी जेव्हा त्या छोट्या ह्याच्यात मोजणं अवघड असतात तेव्हा त्याला आपण काय करतो, ग्रुपमध्ये मोजतो. तसंच मोलॅरिटीची कन्सेप्ट आहे. ओके, किंवा मोलची कन्सेप्ट आहे. मग मोल कन्सेप्ट समजण्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी पहिले माहित पाहिजे, ते म्हणजे ज्या की कंपल्सरी आहेत. ओके, त्या कोणत्या आहेत बघा. एक आहे ऍटॉमिक मास, एक आहे मॉलिक्युलर मास, ओके, एक आहे ग्राम ऍटॉमिक मास, ओके, अजून एक आहे ग्राम मॉलिक्युलर मास. ओके, आणि अजून एक आहे फॉर्म्युला मास. फॉर्म्युला मास. आता बघा, या 2-3 गोष्टी समजण्यासाठी तुम्हाला अगोदर समजून घ्यावं लागते व्हॉट इज मीन बाय ऍटॉमिक मास, व्हॉट इज मीन बाय मॉलिक्युलर मास. त्याच्यानंतर मग या 3 गोष्टी सारख्याच आहेत. बघा, ऍटॉमिक मास म्हणजे काय? मास ऑफ ऍटम. ओके, ऍटॉमिक मास म्हणजे मास ऑफ द ऍटम. पण प्रश्न आला, ऍटमचं मास ठरलं कसं? तर ऍटमचं मास ठरवण्यासाठी रेफरन्स युनिटची गरज पडली. रेफरन्स युनिट म्हणजे काय? रेफरन्स युनिट. ओके, जसं आपल्याला माहिती आहे, जेव्हा आपण वजन मोजतो एखाद्या गोष्टीचं, आपण त्याला किलोच्या हिशोबाने मोजतो. म्हणजे तुमच्याकडे तराजू आहे, इकडे तुम्ही वजन ठेवलं, इकडे 1 किलो 2 किलो ठेवतात आणि त्याच्या कंपॅरिझन मध्ये वजन करतात. तसं ऍटमचं सुद्धा वजन करायचं असेल तर ऍटमचं वजन करताना काहीतरी युनिटची गरज पडली. मग त्यांनी सगळ्यात पहिलं युनिट शोधलं होतं, ते युनिट होतं हायड्रोजन. आणि त्यांनी काय म्हणलं, हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर 1 आहे, मास नंबर 1 आहे, म्हणजे हायड्रोजनचा मास किती आहे? 1 आहे, 1 युनिट किंवा 1. मग त्यांनी म्हणलं याचं सगळ्यात कमी आहे, तर मग याच्या कंपॅरिझन आपण सगळ्यांचा मास मोजू. मग याचं मास मोजलं तेव्हा ते बरोबर आले. समजा तुम्ही लिथियमचं मास मोजलं, ते मास 7 आलं. ओके, कार्बनचं मास मोजलं, ते मास 12 आलं. ऑक्सिजनचं मास मोजलं, ते मास 16 आलं. ओके, कॅल्शियमचं मास मोजलं, ते मास 40 आलं. हे इथपर्यंत ठीक होतं. म्हणजे याचा अर्थ त्यांनी काय म्हणलं, ह्याचं मास 7 आहे, याचा अर्थ इट इज 7 टाइम्स ग्रेटर दॅन द हायड्रोजन. म्हणता येते असं, 7 पट जास्त आहे हायड्रोजनच्या. जेव्हा ह्याचं मास 12 आलं, याचा अर्थ 12 टाइम्स काय ग्रेटर आहे हायड्रोजनच्या. ह्याचं 16 आहे, म्हणजे हे 16 टाइम्स ग्रेटर आहे हायड्रोजनच्या. बरोबर आहे? ओके, याचा मास 40 आहे, याचा अर्थ हे 40 टाइम्स ग्रेटर आहे कोणाच्या? हायड्रोजनच्या. ही कन्सेप्ट तिथपर्यंत ठीक होती. पण ही कन्सेप्ट बिघडली कुठं? तर ज्यावेळेस क्लोरीनचं मास कळालं. क्लोरीनचं मास किती आहे? क्लोरीनचं मास ऍटॉमिक नंबर आहे 17 आणि मास आहे 35.35.5. ओके, मग जेव्हा तुम्ही याला मल्टिप्लाय करता, जेव्हा तुम्ही याच्यामधले नंबर्स हे मल्टिप्लाय करायला, म्हणजे 1च्या मल्टिपल मध्ये हे आहे. 1 हा काय होल नंबर आहे, डेसिमल नाही का, फ्रॅक्शन नाही. पण हे नंबर कसा आहे? फ्रॅक्शनल आहे. तुम्ही कुठल्याही होल नंबरला जर 1 न मल्टिप्लाय केलं तुम्हाला होल नंबरच भेटते. ओके, याचा अर्थ इथं तुम्ही काय म्हणला होता की समजा तुमच्याकडे तराजू आहे, समजा असा. ओके, त्याच्या इकडच्या ह्याच्यामध्ये तुम्ही ऑक्सिजन ठेवला, ऑक्सिजनचा ऍटम, आणि इकडे तुम्ही हायड्रोजन ठेवायला सुरू केलं. 1 हायड्रोजन 2 हायड्रोजन 3 हायड्रोजन, असे तुम्ही 16 हायड्रोजन ठेवले आणि हे बरोबर झालं. याचा अर्थ याचं मास किती झालं? 16 टाइम्स दॅट ऑफ हायड्रोजन. आणि हायड्रोजनचा मास 1 आहे म्हणून आपण त्याला काय म्हणलं, 16 गुणिले 1 म्हणजे टोटल म्हणलं 16. ओके, याचा अर्थ. पण जेव्हा तुम्ही क्लोरीनचं ठेवला तेव्हा हे करता आलं नाही का? कारण क्लोरीनचा मास फ्रॅक्शन मध्ये होतं, डेसिमल मध्ये. मग कसं करायचं? याचा अर्थ तेव्हा हा रेफरन्स काय झाला? रिजेक्ट झाला. ओके, म्हणजे जगाचा पहिला रेफरन्स कोणता होता? हायड्रोजन. त्याने हायड्रोजनचा वापर करून मास मोजण्याचा प्रयत्न केला. मग त्याच्यानंतर त्यांनी काय मोजलं? त्याच्यानंतर म्हणजे काय रेफरन्स युज केला? तर त्याच्यानंतर त्यांनी ट्राय केलं रेफरन्स. मग त्यांनी म्हणलं की क्लोरीन बद्दल प्रॉब्लेम आला की नाही, आपण क्लोरीनलाच घेऊ रेफरन्स. मग त्यांनी काय केलं? क्लोरीनला घेतलं आणि क्लोरीनचे तुकडे केले आणि त्याच्याबद्दल, ओके हे म्हणून तुम्ही
आणि त्याच्या मदतीनं क्लोरीनला मोजण्याचा प्रयत्न केला. पण इथं सुद्धा प्रॉब्लेम आला. काय प्रॉब्लेम आला की नेचरमध्ये क्लोरीन जे आहे ते दोन फॉर्म मध्ये सापडते. क्लोरीन एक्झिस्ट इन द नेचर इन टू आयसोटोपिक फॉर्म. आयसोटोप म्हणजे काय, ज्याचा ॲटॉमिक नंबर सेम असते आणि मास नंबर वेगळा असते. मग क्लोरीनचे दोन आयसोटोप असतात. एक आहे क्लोरीन 17, दुसरा आहे क्लोरीन 17. याचा मास असते 35, याचं मास असते 37. ओके. आणि या दोघांचे प्रमाण सारखं जवळपास निसर्गामध्ये सारखं असते. म्हणजे मग तुम्ही जर निसर्गात क्लोरीन शोधायला गेलात, रेफरन्स शोधायला गेलात, काही वेळेस तुम्हाला रेफरन्स हे सापडला आणि काही वेळेस रेफरन्स हे सापडला, मग तुम्ही कोणाला मानणार? ओके. म्हणून मग हे सुद्धा त्यांनी काय केलं, रिजेक्ट झालं. ओके. त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी बरेच ट्राय केले. त्यांनी ऑक्सिजन ट्राय केला, बरेच ट्राय केले, पण ते गॅसेस होते. मग ते काही एक्झिस्ट म्हणजे ते युज करता आले नाही. मग शेवटी ते पोहोचले, ऑक्सिजन सुद्धा रिजेक्ट झाला. मग शेवटी ते पोहोचले अशा रेफरन्स जवळ ज्याला त्यांनी पुन्हा रेफरन्स म्हणून वापरला, आणि ते कोण आहे, ते आहे कार्बन. ओके. म्हणजे मग आजच्या डेटला जे रेफरन्स मानल्या जाते आपल्या केमिस्ट्रीमध्ये, ते रेफरन्स कोण आहे, कार्बन. आता कार्बनच्या बाबतीत सुद्धा बघा, कार्बनला रेफरन्स का मानलं, त्याचं रिझन आहे की कार्बन सुद्धा निसर्गात बघा बऱ्याच गोष्टी निसर्गात आयसोटोपच्या फॉर्ममध्ये सापडतात. जसं आपण इथं ऑक्सिजनची आयसोटोप आहेत, क्लोरीनची आहेत, आता आपण म्हणलं तसं त्याच्या बऱ्याच गोष्टीची आयसोटोप आहेत. कार्बनची सुद्धा आयसोटोप आहेत. कार्बनचे दोन आयसोटोप आहेत. एक आहे कार्बन 612 आणि एक आहे कार्बन 614. कार्बन 612 जे आहे नॉर्मल कार्बन आहे, आपण जे वापरतो ते, आणि हे जे आहे हे रेडिओ ऍक्टिव्ह कार्बन आहे, रेडिओ ऍक्टिव्ह. आणि जी गोष्ट रेडिओ ऍक्टिव्ह असते ते नॉर्मली निसर्गात कमी प्रमाणात असते, म्हणजे याचं प्रमाण खूप कमी आहे. 0.00% मध्ये हे सापडते. म्हणजे मोस्ट ऑफ द केस तुम्ही 100 वेळेस 1000 वेळेस एक्सपेरिमेंट केला तर एखाद्या वेळेस हे सापडेल, अदरवाईज तुम्हाला हेच भेटणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, याला रेफरन्स मानलं. म्हणजे दिस इज द फर्स्ट अँड रेफरन्स सगळे ज्याला फॉलो करतात. ओके. रेफरन्स युनिट किंवा रेफरन्स ऍटम म्हणून त्याला. ओके. कधी जर एमसीक्यू मध्ये विचारलं विच इज द रेफरन्स ऍटम फॉर कॅल्क्युलेशन ऑफ ऍटॉमिक मास, तर ऑप्शन मध्ये दोन्ही राहू शकतात, C14, C12. पण आपला रिझन आन्सर काय, C12. C12 ला युनिट मानलं. मग त्यांनी काय केलं, कार्बन 12 घेतला. ओके. आणि कार्बन 12 चे 12 तुकडे केले. हे झाले 2, हे झाले 4, हे किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8, हे किती झाले, आता मोजा किती झाले तुकडे बघा, 1 2 3 4 5 झाले. आता बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. ओके. मग त्यांनी काय केलं, याच्यातला एक तुकडा घेतला, एक पार्ट एवढा, आणि या पार्टला काय म्हणलं, 1/12 ऑफ कार्बन 12, किंवा याला कार्बन असेल, कार्बन 12. म्हणजे ज्या कार्बनचा मास 12 आहे त्याचे 12 तुकडे केले आणि त्याच्यापैकी एक तुकडा घेतला, आणि याचं वजन म्हणजे त्यांनी रेफरन्स मानलं. काय मानलं, ज्याला म्हणतात 1 AMU. AMU म्हणजे काय, ऍटॉमिक मास युनिट. ओके. ऍटॉमिक मास युनिट. हे पुन्हा तुम्हाला आकडेवारीला पण हेच आहे सगळं. ओके. मग हे काय, ऍटॉमिक मास युनिट. म्हणजे एक AMU म्हणजे ऍटॉमिक मास युनिट. मग याच्या कंपॅरिझन मध्ये त्यांनी काय करायला सुरू केलं, कुठल्या ऍटमचं मोजायला सुरू केलं. म्हणजे समजा तुमच्याकडे हे तराजू आहे, त्या तराजूचे दोन हे आहेत. एका ह्याच्यावर तुम्ही काय केलं की या दोन गोष्टी हे केल्या. ओके. एका ह्याच्यावर तुम्ही काय केलं, ऑक्सिजन ठेवला, आणि इकडे तुम्ही काय करायला सुरू केलं, 1/12 ऑफ कार्बन 12 याचे एक एक पार्ट घेतला, 1 2 3 4 5. तर तेव्हा तुम्हाला काय कळालं की ऑक्सिजनचं मास किती आहे, ऑक्सिजन इज इक्वल टू 16 टाइम टू दॅट ऑफ 1/12 ऑफ कार्बन 12. ओके. ऑक्सिजनचा मास किती आहे, 16 पट जास्त किंवा 16 टाइम्स ग्रेटर दॅन 1/12 ऑफ C12. याच्या 16 पट जास्त आहे. ओके. पण आपल्याला हे माहिती आहे, हे म्हणजे काय, 1/12 ऑफ C12 म्हणजे काय, 1 AMU. म्हणून मग तुम्ही काय केलं, याला 16 न मल्टिप्लाय केलं AMU न, म्हणजे हे काय आलं, 16 AMU. म्हणजे ऑक्सिजनचं मास काय आलं, 16 AMU. आणि अशा पद्धतीने प्रत्येकाचं मास काढत गेला. ओके. इज इट क्लिअर? ओके. मग यानुसार आज तुम्हाला कमीत कमी 20 पर्यंतचे ऍटॉमिक मास माहित पाहिजे, पाठच पाहिजे. परीक्षेत देतील न देतील, पण तुम्हाला इथपर्यंतचे मास माहित पाहिजे. ठीक आहे इथपर्यंत. मग आता बघा, मग ते मास काय आहेत, तर ते मास इथं लिहितो मी, हायड्रोजन, हेलियम, ओके, लिथियम, त्याच्यानंतर बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. ओके. इकडं सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम,
सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ओके, देन आर्गॉन, पोटॅशियम आणि कॅल्शियम. आता एवढ्यांचे मास तुम्हाला पाठच पाहिजे. ओके, हायड्रोजनचा मास आहे 1, हेलियमचा मास आहे 4, लिथियमचा मास आहे 7. ऍक्च्युअली 6.9 फ्रॅक्शनल असतात, पण आपण आपल्या आता सध्या जे पार्ट शिकायचे आपल्याला मॉलिक्युलर मास, त्यासाठी आपण याला होल नंबर घेतो सगळ्यांना एक्सेप्ट क्लोरीन. क्लोरीन फक्त असं आहे ज्याचं मास आपण पकडतो 35.5 फ्रॅक्शन मध्ये. सगळे यू मध्ये ना, त्यांचं युनिट यू आहे सगळ्यांचं. बेरिलियमचा मास काय असते माहिती कोणाला? 9. करेक्ट. बोरॉन 11, कार्बन 12, नायट्रोजन 14, ऑक्सिजन 16, फ्लोरीन 19, निऑन 20, सोडियम 23, मॅग्नेशियम 24, अल्युमिनियम 27, सिलिकॉन 28, फॉस्फरस 31, सल्फर 32, क्लोरीन आपण बघितलं 35.5, आर्गॉनचा आहे 40, पोटॅशियम आहे 39 आणि याचं पण आहे 40. हे सगळे काय झाले त्याचे ऍटॉमिक मासेस झाले. लिस्ट ऑफ ऍटॉमिक मास. प्रत्येक ऍटमचं ऍटॉमिक मास काय असते ते. ओके, मग आता हे सगळे ऍटॉमिक मास आल्यावर आपल्याला या ऍटॉमिक मासला काय करावं लागतंय, याचं कन्व्हर्जन मॉलिक्युलर मास मध्ये करावं लागतं. ओके, मॉलिक्युलर मास मध्ये कसं करायचं याचं कन्व्हर्जन? तर मॉलिक्युलर मास म्हणजे काय होतं बघा. हे बघा आपल्याला माहिती आहे जेव्हा ऍटम एकत्र येतात, ऍटम प्लस ऍटम, आपण त्याला काय म्हणतो? वी कॉल इट मॉलिक्यूल. ओके, आपल्याला माहिती आहे. तुम्हाला जर विचारलं सीएल काय आहे? ऍटम आहे. अजून एक सीएल ऍड केला तर सीएल2 तयार होते. हा काय? मॉलिक्यूल आहे. ऑक्सिजन काय? ऍटम आहे. दुसरा ऑक्सिजन मिक्स झाला काय तयार होते? O2. हा काय? मॉलिक्यूल आहे. समजा तुमच्याकडे हे आहे काय? H2 आहे, O आहे. तुम्ही याला मिसळलं तयार काय होते? H2O. हा सुद्धा काय? मॉलिक्यूल आहे. ओके, म्हणजे अशा पद्धतीने मॉलिक्यूल तयार होतात. मग जर समजा H आहे आणि Cl आहे, तयार काय होते? HCl. हा काय? मॉलिक्यूल आहे. ओके, मग याला म्हणतात मॉलिक्यूल. ओके, जर तुम्ही ऍटमला मिसळल्यानंतर मॉलिक्यूल तयार व्हायला, याचा अर्थ ऍटॉमिक मासला मिसळल्यावर काय तयार होईल? मॉलिक्युलर मास तयार होईल. ओके, म्हणजे मग मॉलिक्युलर मासची डेफिनेशन काय होते? मॉलिक्युलर मास इज इक्वल टू काय? सम ऑफ 2 म्हणता येणार नाही, किती असतो त्याच्यामध्ये. ओके, द सम ऑफ टोटल atoms atomic mass. ओके, किंवा याला म्हणतात द सम ऑफ टोटल कन्स्टिट्युएंट्स ऑफ. ओके, त्याच्यामध्ये जे काही कन्स्टिट्युएंट आहेत त्याचा ऍटॉमिक मासची बेरीज. म्हणजे उदाहरणासाठी तुम्हाला म्हणलं H2O चं मास काढा, किंवा सोपं घेऊ अगोदर. समजा तुम्हाला म्हणलं HCl चं मास काढा. HCl चं मास काय येईल? द मास ऑफ, दोनच ऍटम आहे त्याच्यात, मास ऑफ हायड्रोजन प्लस मास ऑफ क्लोरीन Cl. मास ऑफ हायड्रोजन किती आहे? 1. क्लोरीनचं किती आहे? 35.5. बेरीज किती येणार? 36.5. मग आता प्रश्न आला युनिट काय? कारण यू युनिट कशाचं होतं? ऍटॉमिक मास. आपण युला काय म्हणलं होतं? ऍटॉमिक मास युनिट. पण हे ऍटम नाही, हे मॉलिक्यूल आहे. मग मॉलिक्यूलचं युनिट काय वापरतात? तर मॉलिक्युलर मासचं युनिट असतं ज्याला लिहितो यू. यू म्हणजे काय? युनिफाईड मास. युनिफाईड मास, किंवा याला सोप्या भाषेत म्हणतात युनिट, किंवा याला अजून एक नाव आहे, याला म्हणतात डाल्टन. ओके, याला काय म्हणतात अजून एक ह्याच्यात? ओके, याला अजून एक काय म्हणतात? डाल्टन. डाल्टन युनिट असं सुद्धा म्हणतात. ओके, म्हणजे याचं युनिट येणार यू. म्हणजे ऍटमचा मास असेल तर फक्त AMU लिहायचं, पण मॉलिक्यूलचा असेल त्याला काय लिहायचं? यू लिहायचं. ओके, अशा पद्धतीने तुम्ही कोणाचंही मॉलिक्युलर मास काय करू शकता? काढू शकता. ओके, हे झालं मॉलिक्युलर मास म्हणजे ह्याच्या बाबतीत. पण आता तुम्हाला प्रत्येक जागी प्रत्येक मॉलिक्यूलचं काढावं लागणार आहे. त्याच्यामुळे आपण इथं काही एक्झाम्पल घेऊ आता मॉलिक्युलर मासचे. ओके, आता बघा, मॉलिक्युलर मास. ओके, म्हणजे समजा तुम्हाला म्हणलं कॅल्क्युलेट मॉलिक्युलर मास ऑफ H2O. आता H2O चं काय येणार बघा, मी सरळ लिहितो आता. 2 टाइम्स काय हायड्रोजन आहे प्लस 1 टाइम काय? ऑक्सिजन. म्हणजे टोटल मास किती येणार? 2 into 1 प्लस 1 into 16. टोटल काय येणार? 18U. म्हणजे वॉटरचा मास काय आलं? 18U. समजा तुम्हाला म्हणलं H2SO4 चं मास काढा. बघा, 2 काय आहेत? हायड्रोजन आहे प्लस 1 काय आहे? सल्फर आहे प्लस 4 काय आहेत? ऑक्सिजन. हे ऑक्सिजन 4 काय आहेत? ऑक्सिजन आहेत. आता बघा, हे 2 into 1 हायड्रोजनचं 1 आहे, हे पाठ पाहिजे तुम्हाला तोंडी. ओके,
सल्फरचं काय 1 इंटू 32 32 प्लस 4 इंटू 60. ओके, म्हणजे किती होत आहे? 32 प्लस म्हणजे 2 प्लस 32 प्लस 64 बेरीज करा तुम्ही, याची बेरीज येईल 98 यू. ओके, म्हणजे H2SO बरोबर मॉलिक्युलर मास काय आला? 98. ओके, समजा तुम्हाला म्हणलं CA, आता ह्याच्यात कन्फ्युज होतात पूर्ण, CaOH2 चं काढा. आता हे OH जे आहे हे ब्रॅकेटमध्ये, ब्रॅकेटला 2 टाइम्स आहे. याचा अर्थ ऍक्च्युअली याचं स्ट्रक्चर असं असतं, CA एक OH आणि दुसरा OH. काही वेळेस पोरं काय करतात, इथं 2 आहे म्हणजे हे फक्त हायड्रोजन 2 घेतात, ऍक्च्युअली दोन्ही 2 आहे. ओके, म्हणजे तुम्हाला काय लावावं लागणार, एक काय तुमच्याकडे कॅल्शियम प्लस 2 काय तुमच्याकडे ऑक्सिजन प्लस 2 काय तुमच्याकडे हायड्रोजन. म्हणजे मास कसं येणार, याचं येणार 40 प्लस याचं काय येणार 2 गुणिले 16. ओके, प्लस याचं 2 गुणिले 1 म्हणजे हे 1 गुणिले 40. ओके, म्हणजे काय येणार 40 प्लस 32 प्लस 2 म्हणजे काय ती बेरीज 74. राईट, कळलं? अशा पद्धतीने तुम्ही कोणाचाही मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करू शकता. ओके, जसं उदाहरणासाठी अजून एखादं एक्झाम्पल घेऊ. समजा तुम्हाला सांगितलं CH3COOH याचं मास कॅल्क्युलेट करा आणि तुम्हाला सांगितलं Al2SO4 टेकन थ्राइस अल्युमिनियम सल्फेट याचं मास कॅल्क्युलेट करा. ओके, समजा याचं मास कॅल्क्युलेट करायचं. आता बघा, इथं एक कार्बन आहे, इथं एक कार्बन आहे, बेरीजच करायची. आपण दोघांना एकत्र घेऊ, म्हणजे काय लिहू, 2 कार्बन आहेत प्लस 3 आणि 1 किती झाले 4 हायड्रोजन आहे, सॉरी 4 हायड्रोजन आहे. ओके, आणि ऑक्सिजन किती आहेत 2 काय आहेत ऑक्सिजन आहे. म्हणजे हे काय झाले 2 गुणिले 12 प्लस 4 गुणिले 1 प्लस 2 गुणिले 16 किती झाले 24 प्लस 4 प्लस 32 किती झाले 28 प्लस 32 टोटल किती झालं 60 यू. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही त्याचे काय करू शकता, मास काढू शकता. म्हणजे हे ऍसिडिक ऍसिड आहे, ऍसिडिक ऍसिडचं मास 60 आलं. ओके, समजा याचं मास तुम्हाला काढायचं. याच्यामध्ये काय काय आहेत बघा, 2 अल्युमिनियम आहेत प्लस आता SO4 ब्रॅकेटला 3 टाइम आहे, म्हणजे सल्फर किती झाले 3 आणि ऑक्सिजन ऑलरेडी 4 होते, 3 वेळेस आहे, म्हणजे टोटल किती झाले 12 ऑक्सिजन. आता याचं करा तुम्ही, 2 गुणिले याचं किती आहे अल्युमिनियमचं 27. ओके, प्लस 3 इंटू 32 प्लस 12 गुणिले 16. ओके, राईट, करा. हे किती झालं 54. हे किती झालं 96 प्लस हे किती होते 196. ओके, 192. आता करा बेरीज 2 310 242 येते का बघा. बघा 342 सॉरी 342 ना, सॉरी 342. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला कशाचे मॉलिक्युलर मास काढता आलं पाहिजे. कन्फ्युजन फक्त इथं ह्याच्या बाबतीतच होते, बाकी काही नाही. ओके, समजा उदाहरणासाठी अजून एक विचारलं तुम्हाला, एक मॉलिक्युल समजा K4FeCN6. ओके, आता Feचं मास हे आयर्न आहे. ओके, 56 च्या आसपास असते मास. तर तुम्हाला काहीच करायचं नाही, आपल्याला काही मॉलिक्युल देऊ, तुम्ही फक्त काय करायचं याची बेरीज करायची. इथं काय घेणार तुम्ही 4 टाइम्स K प्लस 1 टाइम Fe प्लस इथे 6 टाइम CN आहे, म्हणजे C वेगळे आणि N वेगळे, तुम्हाला करेक्ट 6 टाइम C आणि प्लस 6 टाइम N याची बेरीज करायची. ओके, हे एक तुम्हाला होमवर्क. आणि अजून एक काय मॉलिक्युल समजा इथं लिहितो. ओके, इथंच लिहितो हे एक. ओके, Na और CaCO3.7H2. आता इथे सुद्धा पूर्ण कन्फ्युज होतात ते डॉट दिसल्यामुळे. आपल्याला काही नाही, सरळ सरळ बेरीज कॅल्शियम प्लस कार्बन प्लस 3 ऑक्सिजन प्लस 7 H2O. मग तुम्ही त्याला 14 हायड्रोजन 7 ऑक्सिजन घ्या किंवा 7H2O काही करा, तर तुम्हाला बेरीज अशा पद्धतीने करायची. ठीक आहे, इथं पक्का. ओके ओके, सो अशा पद्धतीने याला म्हणतात मॉलिक्युलर मास. ठीक आहे, आता
अजून एक गोष्ट ह्याच्यामध्ये येते ते वर्ड आहे, फक्त वर्ड बदललाय त्यांनी. काय केलंय, त्याला नाव दिलंय त्यांनी ग्राम ऍटॉमिक मास, किंवा त्याला म्हणतात ग्राम मॉलिक्युलर मास. आता बघा, व्हॉट इज मीन बाय ग्राम ऍटॉमिक मास अँड ग्राम मॉलिक्युलर मास. दुसरं तिसरं काहीच नाही. हे ऍटॉमिक मास आणि मॉलिक्युलर मास आहेत, फक्त त्यांना रिप्रेझेंट कशात केले, ग्राम मध्ये. ओके, म्हणजे कन्फ्युज व्हायचं नाही हे वर्ड आला तर. ग्राम ऍटॉमिक मास म्हणजे काय, ऍटॉमिक मास एक्सप्रेस इन ग्राम. ओके, हे लिहिलं असतं तर मी रिमूव्ह करतो, इथे लिहतो. व्हॉट इज ग्राम, बघा, 1 gram. व्हॉट इज मीन बाय ग्राम ऍटॉमिक मास. ग्राम ऍटॉमिक मास म्हणजे काय, ऍटॉमिक मास एक्सप्रेस्ड इन ग्राम. जर ऍटॉमिक मास ग्राम मध्ये दिलेलं असलं तर त्याला ग्राम ऍटॉमिक. म्हणजे समजा वॉटरचं आहे, आता आपण काढतो वॉटरचं मास किती आलं होतं, H2O चं 18, 18U आलं होतं. समजा हे 18 ग्राम लिहिलं, याला म्हणायचं ग्राम ऍटॉमिक मॉलिक्युलर मास. आता मॉलिक्युलर, सॉरी, आपण ऍटॉमिक लिहायला ना. ओके, ठीक आहे. ऍटॉमिक मध्ये आपण काय म्हणलो, ऑक्सिजनचं मास किती आहे, 16 यू, यू नाही, AMU. AMU. ओके, AMU. जर हे 16 ग्राम दिलं असलं, याला काय म्हणायचं, ग्राम ऍटॉमिक मास. ओके, आणि तेच समजा H2SO आहे, याचा मास किती आहे, 18U आहे. जर समजा हे फक्त ग्राम मध्ये रिप्रेझेंट केले, याचं युनिटचं ग्राम लावलंय, समजा हे याच्या नावचं असं दिलंय 98 ग्राम, तर याला काय म्हणायचं, ग्राम ग्राम मॉलिक्युलर मास. ओके, म्हणजे व्हॉट इज ग्राम मॉलिक्युलर मास, Reference. मॉलिक्युलर मास expressed in what, Gram. ग्राम. correct, expressed in ग्राम. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक टर्म येते ज्याला म्हणतात फॉर्म्युला मास किंवा फॉर्म्युला वेट. ओके, फॉर्म्युला वेट नाही, फॉर्म्युला मास. ओके, तर फॉर्म्युला मास म्हणजे काय, तर बघा, काही काही मॉलिक्युल असे असतात जे की आयनिक असतात. आता तुम्हाला आयनिक कोव्हॅलेंट माहित नसलं तर कार्बन कंपाऊंड झालंय तुम्हाला, त्याच्यामुळे माहिती तुम्हाला कोव्हॅलेंट कंपाऊंड, आयनिक कंपाऊंड काय फरक आहे दोन्हीमध्ये. Covalent compound, ionic compound हे metal and non-metals असतात. करेक्ट, आणि करेक्ट. साल्ट काय आहेत, आयनिक आहेत का कोव्हॅलेंट आहेत. salt हे होत covalent. साल्ट NaCl, NaCl नाही ionic आहे. आयनिक, राईट. आणि आयनिकची अजून एक प्रॉपर्टी बघितली, NaCl कधी तुम्ही कसं लिहिता, NaCl असं लिहिता, कधी NaCl मध्ये असा बॉन्ड काढता का, नाही. बॉन्ड नाही काढत. म्हणून आपण त्याला असं म्हणतो की त्याचा फॉर्म्युला जे असते ना ते असं लिहिता येते. मॉलिक्यूल आपण मॉलिक्यूल दाखवत नाही, बॉन्डच्या मदतीने मॉलिक्यूल दाखवत नाही, म्हणून त्याला फक्त वर्ड युज करतात फॉर्म्युला मास. मॉलिक्युलर मास वर्ड युज करत नाहीत. म्हणजे जर तुम्ही मॉलिक्युलर मासच काढलं, पण कुणाचं, मॉलिक्युलर मास ऑफ आयनिक कंपाऊंड, आयनिक कंपाऊंडचं जर तुम्ही मॉलिक्युलर मास काढलं तर त्याला एक वर्ड आहे, त्याला म्हणतात फॉर्म्युला मास. ओके, दुसरं तिसरं काही नाही. फॉर्म्युला मास म्हणजे काय, मॉलिक्युलर मासच पण आयनिक कंपाऊंड. आयनिक कंपाऊंड म्हणजे कोण, मेटल आणि नॉन मेटल वाले, NaCl आहे. ओके, CaCl2 आहे, देन AlCl3 आहे, म्हणजे असे कंपाऊंड यांना आपण काय म्हणतो, किंवा प्युअर मेटल्स घेतो आपण, Al नको. ओके, तर हे आहे पोटॅशियमचं आहे, लिथियमचं आहे. ओके, तर ठीक आहे इथपर्यंत. मग आता अजून एक गोष्ट, आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मोल मध्ये लागणार आहेत म्हणून हे घ्यायला पहिले. ओके, आता अजून एक गोष्ट ती म्हणजे ऍटॉमिसिटी. ओके, ती म्हणजे काय, ऍटॉमिसिटी. आता ऍटॉमिसिटी म्हणजे काय बघा, सोपं आहे, काहीच नाही. ऍटॉमिसिटी, कारण हे लागणार आहे पुढे ऍटॉमिसिटी सुद्धा. ऍटॉमिसिटी म्हणजे काय, ऍटॉमिसिटी, ऍटॉमिसिटी नथिंग बट द टोटल atoms present in molecule. तुमच्याकडे जे काही मॉलिक्युल आहे त्याच्यामध्ये किती ऍटम्स प्रेझेंट आहेत त्याला त्याची ऍटॉमिसिटी म्हणतात. उदाहरणासाठी H2O किती ऍटम प्रेझेंट आहेत, H2 मध्ये दोन हायड्रोजन एक ऑक्सिजन. आपल्याला सारखेच का वेगळे हे नाही विचारलं, किती आहे टोटल, 3 ऍटॉमिसिटी झाली 3. समजा HCl किती ऍटॉमिसिटी आहे, 2च नाही, HCl. समजा Cl2 किती ऍटॉमिसिटी आहे, 2. H2 किती ऍटॉमिसिटी आहे, 2. O3 किती ऍटॉमिसिटी आहे, 3. ओके, CCl4 किती ऍटॉमिसिटी आहे, 5. एक कार्बन. CO2 किती ऍटॉमिसिटी आहे, 3. ओके. समजा याला मी असं लिहितो, CO3 Na2. आता सांगा Na2 CO3 किती ऍटॉमिसिटी, 6.
3 1 4 आणि 2 6. ओके, हा. तर अशा पद्धतीने याला म्हणतात ऍटॉमिसिटी. ओके, कशाची ऍटॉमिसिटी तुम्हाला काढता आली पाहिजे. H2SO4 किती ऍटॉमिसिटी? 7. 7. ओके, NaNO3 किती ऍटॉमिसिटी? 5. 3 आणि 1 4 आणि 1 5. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला कशाची ऍटॉमिसिटी काढता आली पाहिजे. काढता येईल कोणताही मॉलिक्यूल तो, फक्त त्या मॉलिक्यूल मध्ये किती ऍटम्स प्रेझेंट आहेत, सारखे असो की वेगळे असो. आता या सगळ्या गोष्टीचा वापर करून आपल्याला मोल कन्सेप्ट शिकायची. मग मोल म्हणजे काय, आपण जसं आता म्हणलं की एखाद्या मॉलिक्यूल मध्ये म्हणजे कोणाकोणाचं वजन मोजता येते, कोणाचं मोजता येत नाही फार लहान असल्यावर. तसं ऍटम खूप लहान आहेत, कारण आपण शिकलं ऍटमची साईज ही नॅनोमीटर मध्ये असते, ह्याच्यामध्ये असती. आपण खूप लहान असल्यामुळं त्याचं एकट्याचं मास मोजू शकत नाही. मग आपण काय करतो, त्याचा ग्रुप करतो, त्या ग्रुपचा मास मोजतो. ओके, तुम्हाला जर म्हणलं की एखादी वही आहे, त्या वहीचं मास मोजला तर मोजता येते, पण एका पानाचं वजन करा म्हणलं तर करणं अवघड असतं, कमी आहे खूप. मग आपण त्याला काय करतो, कंबाईन करतो, त्याचा एकत्र मास करतो. ओके, म्हणजे असं. मग आता मोल कन्सेप्ट मध्ये मोल कॅल्क्युलेट करायचे. तर बघा, तर नंबर ऑफ मोल कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोल इज इक्वल टू गिव्हन मास ऑफ एनी मटेरियल. तुमच्याकडे काहीही असो त्याचं गिव्हन मास अपॉन, आता नंबर ऑफ मोल दोन्हीला असतात ना, बरं मी दोन लिहितो फॉर्म्युला. नंबर ऑफ मोल ऑफ ऍटम, पुन्हा कन्फ्युज होईल तुम्हाला. नंबर ऑफ मोल ऑफ ऍटम म्हणजे काय, गिव्हन मास ऑफ ऍटम अपॉन ऍटॉमिक मास. ओके, आणि दुसरा आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ मॉलिक्यूल. नंबर ऑफ मोल्स ऑफ मॉलिक्यूल. मग याचा फॉर्म्युला काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ मॉलिक्यूलचा गिव्हन मास ऑफ मॉलिक्यूल अपॉन मॉलिक्यूल आहे म्हणजे मॉलिक्युलर मास ऑफ मॉलिक्यूल. ओके, हे तुम्हाला काय भेटतील, नंबर ऑफ मोल भेटतील. नंबर ऑफ मोल दाखवतात कशानं, एन, आणि याचं युनिट काय असते, MOL, हे त्याचं युनिट आहे. ओके, हे सुद्धा दाखवतात कशानं, एन, आणि याचं युनिट काय, MOL. ह्याच्यावर नंबर ऑफ मोल काढले. दोन्हीची एक एक एक्झाम्पल घेऊ. समजा तुम्हाला म्हणलं क्वेश्चन, कॅल्क्युलेट n number of mole in, okay, 32 gram of oxygen atom. ओके, आता बघा, काही वेळेस तुम्हाला ऍटम म्हणल, काही वेळेस तुम्हाला मॉलिक्यूल म्हणेल. मॉलिक्यूल म्हणल्यावर फॉर्म्युला देणार, नुसतं ऑक्सिजन ऍटम म्हणेल, ऑक्सिजन मॉलिक्यूल म्हणेल, किंवा असंच करू बघा दोन्हीकडे. ओके, ऑक्सिजन ऍटम म्हणलंय, तर मग आता बघा, गिव्हन मास किती आहे, 32. गिव्हन मास इज इक्वल टू 32 ग्राम, आणि ऍटॉमिक मास किती ऑक्सिजनचं, 16. ऍटॉमिक मास आता जाऊन बघितलेत मास, ऍटॉमिक मास किती असते, 16U. नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला काय, नंबर ऑफ मोल इज इक्वल टू गिव्हन मास अपॉन ऍटॉमिक मास. ओके, ऍटॉमिक मास, गिव्हन मास किती झालं, 32, ऍटॉमिक मास किती झालं, 16, नंबर ऑफ मोल किती आले, 2, युनिट काय, मोल. नंबर ऑफ मोल किती आले, कळलं. ओके, इकडं समजा तुम्हाला तेच प्रश्न दिला, फक्त मॉलिक्यूलच्या बाबतीत. कॅल्क्युलेट n इन, n म्हणजे नंबर ऑफ मोल, इन मला म्हणलं 16 ग्राम ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल. ओके, दिसत नसेल मी तरी, तो ऑक्सिजन मॉलिक्यूल. आता बघा, हे ऑक्सिजन मॉलिक्यूल पूर्व विचारतो, मग ऑक्सिजन मॉलिक्यूल दिले, मग त्याला O वापरायचं की O2 वापरायचं. तर मॉलिक्यूल म्हणले म्हणजे सरळ सरळ ते O2च आहे. मॉलिक्यूल आहे म्हणजे एकापेक्षा जास्त ऍटम आहे, म्हणजे मग आता हे O2 आहे. ओके, म्हणजे हे तुम्हाला विचारलंय O2च्या बाबतीत. म्हणजे मग गिव्हन मास किती झाला, आता बघा, गिव्हन इज इक्वल टू 16 आहे. ओके, 16 ग्राम, आणि मॉलिक्युलर मास किती आहे, 32. मॉलिक्युलर मास किती आहे, 32U. मग नंबर ऑफ मोल किती आहेत, गिव्हन मास 16 अपॉन मॉलिक्युलर मास 32, म्हणजे नंबर ऑफ मोल 0.5 किंवा 1/2 काही घ्या, हे मोल आले. एक लक्षात ठेवा, मोल किती येऊ शकतात ना, 0.12345 किंवा 12345 10 100 किती मोल राहू शकतात. फ्रॅक्शनल येऊ शकतात, होल नंबर येऊ शकतात, 0 पेक्षा कमी राहू शकतात, जास्तही राहू शकतात. म्हणजे 0 पेक्षा नाही, सॉरी, 1 पेक्षा.
ओके, म्हणजे याला म्हणतात नंबर ऑफ मोल कॅल्क्युलेट करणं. ओके, हे झाले एक एक्झाम्पल. अजून एक एक्झाम्पल घेतो आपण. समजा तुम्हाला विचारलं कॅल्क्युलेट, ओके, हेच समजा मी असं करतो, तुम्हाला जर म्हणलं की कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स इन 3.2 ग्राम ऑफ सल्फर. ओके, सल्फर मधले काढा मला. आता बघा गिवन मास किती आहे तुमचं? 3.2. सल्फरचा ऍटॉमिक मास किती असते? 3.2 आहे. सल्फरचा ऍटॉमिक मास किती असते? 32. ओके, बघा ॲटॉमिक मास 32, गिवन मास आहे 3.2, ॲटॉमिक मास आहे 32, किती येतील? 0.1. बरोबर आहे, 1/10 किंवा 0.1 मोल. ओके, राईट. तसंच समजा इथं म्हणलं तुम्हाला कॅल्क्युलेट एन इन 90 ग्राम ऑफ वॉटर. आता वॉटरला ऍटम किंवा मॉलिक्युल याची गरज नाही, कारण तुम्हाला माहिती आहे वॉटर हा मॉलिक्युलच आहे. ओके, मग आता त्याच्यासाठी तुम्हाला गिवन मास माहित आहे. किती आहे गिवन मास? 90. ओके, आणि मॉलिक्युलर मास तुम्ही काढू शकता वॉटरचं. आता काढलंही होतं आपण, पण तरी सुद्धा इथं काढू. गिवन मास किती आहे? 90 ग्राम. मॉलिक्युलर मास वॉटरचं किती असते? H2O, म्हणजे येते 2 + 16 म्हणजे येते 18. बरोबर आहे, 18U. मग गिवन मास अपॉन मॉलिक्युलर मास. गिवन मास किती आहे? 90. मॉलिक्युलर मास किती? 18. म्हणजे नंबर ऑफ मोल किती येतील? 5. नंबर ऑफ मोल किती येतील? 5 काढता येतील. तर अशा पद्धतीने तुम्ही नंबर ऑफ मोल कुठल्याही ऍटमचे आणि मॉलिक्युलचे काढू शकता. म्हणजे एक्झाम्पल कितीही करता येतील तुम्हाला. ओके, तुम्हाला काय करतील? फक्त नंबर ऑफ मोल काढा म्हणतील कशातली. ओके, जसं मी आता तुम्हाला होमवर्क देतो इथं, ते तुम्ही आता हे करून घ्या पुन्हा. ओके, म्हणजे ह्याची किती आले नंबर ऑफ मोल? 5. ओके, आता तुम्हाला कॅल्क्युलेट, हे होमवर्क साठी आहे, कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल इन, ओके, 100 ग्राम किंवा 50 ग्राम ऑफ. कशाचे काढायचे तुम्हाला बघा. 50 ग्राम ऑफ नंबर 1 हायड्रोजन ऍटम, नंबर 2 ऑक्सिजन ऍटम, नंबर 3 नायट्रोजन ऍटम किंवा नंबर 3 समजा निऑन ऍटम. ओके, नंबर 4 कॅल्शियम ऍटम. ओके, एवढ्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ मोल काढायचे. गिवन मास आहे प्रत्येकासाठी. याचा ऍटॉमिक मास काढा, ऍटॉमिक मास माहिती आहे, त्याला फक्त डिवाइड करायचं, नंबर ऑफ मोल भेटतात. ओके, आणि इकडे सुद्धा तुम्हाला मॉलिक्युल मध्ये पण काढायचे. ओके, कॅल्क्युलेट एन इन मॉलिक्युलच्या बाबतीत 100 ग्राम घेतो आपण. 100 ग्राम ऑफ कोणाकोणाचे बघा. नंबर 1 100 ग्राम ऑफ, ओके, HCl, 100 ग्राम ऑफ H2CO3, नंबर 3 100 ग्राम ऑफ H2SO4, नंबर 4 100 ग्राम ऑफ CH4. ओके, CH4. 100 ग्राम ऑफ काय लिहिता? NH3, अमोनिया, NH3. ओके, यांचं 100 ग्राम मध्ये तुम्ही काढायचं. ठीक आहे, अजून एक घ्या वाटलं तर. एक घेऊत CaO, याची काढायची. CaCl2 सोपं नेहमीच, CaCl2. ओके, तर याच्यामध्ये तुम्ही नंबर ऑफ काय काढायचे? मोल काढायचे. इथपर्यंत ठीक आहे. नंबर ऑफ मोल कसे काढायचे? ओके, मग आता नंबर ऑफ मोल फक्त काढून काम भागत नाही. नंबर ऑफ मोल काढल्यावर पुढचं काम आहे. नंबर ऑफ मोल काढल्यावर, नंबर ऑफ मोल तुम्ही काढले, ऍटम असेल तर असं काढा, मॉलिक्युल असेल तर असं काढा. ओके, मग नंबर ऑफ मोल तुम्ही काढल्याच्या नंतर तुम्हाला पुढे एक गोष्ट काढावी लागते, त्याला म्हणतात नंबर ऑफ मॉलिक्युल काढणं. नंबर ऑफ मोल म्हणजे काय कळालं माहिती का तुम्हाला? किती मोल आहेत ते कळालं. म्हणजे असं आहे, तुम्हाला सांगितलं बाजारातून केळं घेऊन या, तुम्ही आणले 2 डझन केळं. 2 डझन म्हणजे टोटल किती झाली? 24. कसं केलं तुम्ही? कारण तुम्हाला माहिती एका डझन मध्ये 24 असतात. ओके, 12, सॉरी, एका डझन मध्ये 12 असतात, म्हणजे 2 डझनची किती झाली? 24 झाली. ओके, मग तसं तुम्ही नंबर ऑफ मोल तर काढले, पण नंबर ऑफ मोल म्हणजे किती किंवा एका मोल मध्ये किती असतात तर तुम्हाला टोटल काढता येतील ना. मग याच्यासाठी एक सायंटिस्ट होते ज्यांनी हे शोधलं, त्याचं नाव आहे अवोगॅड्रो. ओके, अवोगॅड्रोनं हे शोधलं आणि त्यांनी काय सांगितलं की कुठल्याही पदार्थाचा एक मोल घ्या तुम्ही, कुठल्याही पदार्थाचा, त्याच्यामध्ये किती ऍटम्स असतात किंवा किती मॉलिक्युल्स असतात
तर 6.022 into 10 raised to 23 atoms or molecules or ions. काही पुस्तकामध्ये त्याला स्पेसिस म्हणतात, कारण आपण आताच बघलो मोल इथे आहे, मोल इथे आहे, ऍटम मध्ये पण आहे, मॉलिक्यूल मध्ये पण आहे. मग नंबर ऑफ ऍटम्स असू शकतात, मॉलिक्युल्स असू शकतात, आयन असू शकतात. किती? 6.022 into 10 raised to 23. कळते? याला म्हणतात वन मोल. वन मोल काय कॅरी करते किंवा वन मोल मध्ये काय असते, तर वन मोल कॅरी इज 1 मोल इज इक्वल टू 6.022 into 10 raised to 23. आणि या नंबरला म्हणतात, हे जे नंबर आहे या नंबरला डिनोट करतात NA. कसं डिनोट करतात? NA. आणि याला म्हणतात अव्होगॅड्रोज नंबर. अव्होगॅड्रोज. कधी कधी परीक्षेत एमसीक्यू मध्ये विचारते व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अव्होगॅड्रोज नंबर. तर म्हणजे एका मोल मध्ये इतके असतात, याचा तुमचे समजा 5 मोल निघाले, 10 मोल निघाले, 15 मोल निघाले, तुम्हाला तसं काढता येईल. कळते? ओके. म्हणजे तुम्हाला हे ठीक आहे. मग आता एक्झाम्पल घेऊ त्याची दोन. बघा, मग एक्झाम्पल साठी तुमच्याकडं हे आहे काय, समजा तुम्हाला म्हणलं क्वेश्चन कॅल्क्युलेट नंबर ऑफ ऍटम्स in number of atoms in काय म्हणतो आपण, number of atoms in 18 gram of fluorine atom. ओके. तुम्हाला काय करायचंय, 18 ग्राम फ्लोरीन मध्ये किती ऍटम्स प्रेझेंट ऍक्च्युअली. ओके. तर तुम्ही कसं काढताल, तर तुम्हाला माहिती आहे आता नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला, नंबर ऑफ मोल इज इक्वल टू गिव्हन मास अपॉन मॉलिक्युलर, सॉरी इथं ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास. ओके. मग तुम्ही ॲटॉमिक मास काढायचे. गिव्हन मास किती आहे? 18 ग्राम आहे. 18 ग्राम. आणि फ्लोरीनचं 19. हे किती आहे? 19. अच्छा, आपण असं घेतलं का? ओके. आपण याला काय करू, इथं चेंज करू. ओके. आपण याला 190 ग्राम घेऊ. 190 ग्राम. ओके. मग गिव्हन मास किती आलं? 190 ग्राम अपॉन फ्लोरीनचं मास किती आहे? 19. म्हणजे किती मोल आले? 10 मोल आले. ओके. पण हे 10 मोल आले, 10 डझन कळाले तुम्हाला. पण मग आपल्याला माहिती आहे नंबर ऑफ ऍटम्स कसे काढायचे, तर फॉर्म्युला आहे नंबर ऑफ ऍटम्स इज इक्वल टू. ओके. नंबर ऑफ ऍटम्स इज इक्वल टू कसं काढतात? ओके. नंबर ऑफ ऍटम्स इज इक्वल टू N into NA. N म्हणजे नंबर ऑफ मोल आणि NA म्हणजे काय? अवोगॅड्रोज नंबर. N into N into NA. ओके. मग N किती आले? 10 गुणिले अवोगॅड्रोज नंबर काय? 6.022 into 10 raised to 23. मग जर याला मल्टिप्लाय केलं, हे 10 फक्त मी काय करतो तिकडे नेतो, म्हणजे व्हॅल्यू काय भेटेल? 6.022 into 10 raised to 24 ऍटम्स. याचा अर्थ काय झाला, जर तुम्ही 10 मोल घेतले किंवा 190 ग्राम घेतलं, त्याच्यामध्ये किती ऍटम्स असतात? इतके ऍटम्स असतात. ओके. आणि ह्याच्यामुळे असं म्हणलं जातं, स्टेटमेंट काय आहे की जर तुम्ही एक थेंब पाणी घेतलं, किंवा आपण ते करूच पाण्याचं एक्झाम्पल घेऊ, ठीक आहे. क्वेश्चन. ओके. समजा दुसरा इकडचा, कॅल्क्युलेट नंबर ऑफ मॉलिक्यूल इन 90 ग्राम ऑफ H2O वॉटर. ओके. मग आता गिव्हन मास 90 आहे, वॉटरचा मॉलिक्युलर मास किती असते? 18. ओके. म्हणजे नंबर ऑफ मोल काय येतील? गिव्हन मास अपॉन मॉलिक्युलर मास किती आले? 5 मोल. ओके. मग तुम्हाला नंबर ऑफ मॉलिक्युल, आता ह्याचं युनिट काय येईल? ऍटम्स. ऍटम काढा म्हणले म्हणून ऍटम, इथं मॉलिक्युल काढा म्हणले तर मॉलिक्युल. मग आता नंबर ऑफ, आता फॉर्म्युला चेंज होईल. नंबर ऑफ मॉलिक्युल काय येईल? इथं नंबर ऑफ ऍटम इज इक्वल टू, आता इथं नंबर ऑफ मॉलिक्युल इज इक्वल टू येईल काय येईल? N into NA. N काय? 5. NA काय? 6.022 into 10 raised to 23. मग याचं मल्टिप्लिकेशन करा, 30.11 into 10 raised to 23 मॉलिक्यूल. ओके. म्हणजे तुम्ही जर 90 ग्राम वॉटर घेतलं, 90 ग्राम म्हणजे किती? एवढं वॉटर, तर त्या वॉटरमध्ये इतके मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात. 30.00 into 10 raised to 23 म्हणजे 10 च्या वर 23 झिरो दिले. ओके. म्हणून स्टेटमेंट काय की जर तुम्ही एक थेंब पाणी घेतलं, हाऊ मच molecules one water contain, one drop of water contain, this number is greater than the total stars in the universe.
म्हणजे एक थेंब पाण्यामध्ये इतके मॉलिक्यूल असतात की जितके आपल्या युनिव्हर्समध्ये स्टार्स पण नाही, म्हणजे स्टार्स असतील कदाचित पण आपल्याला माहित नाही. आपल्याला जेवढे माहित आहेत त्याचा नंबर जर तुम्ही 1,00,000 मानला उदाहरणासाठी, तर 1,00,000 पेक्षा जास्त मॉलिक्यूल एक थेंब पाण्यात असतात. इतका ऍटम आणि मॉलिक्यूल छोटे. ओके, राईट, कळाले? ओके, मग हे झालं नंबर ऑफ मॉलिक्यूल काढले आपण. मग आता पुढचा प्रश्न आहे, नंबर ऑफ मॉलिक्यूल काढून आटोपलं का? तर नाही, कारण मॉलिक्यूल पेक्षा लहान कोण आहे? ऍटम. ऍटम आहे, बरोबर आहे. ओके, मग नंबर ऑफ, हे बघा ह्या फॉर्म्युल्याला तुम्हाला काही काढता येईल. तुम्हाला तुम्ही नंबर ऑफ मोल काढले, नंबर ऑफ तुम्हाला मॉलिक्यूल काढता येतात, नंबर ऑफ ऍटम काढता येतात, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काढता येतात, प्रोटॉन काढता येतात, न्यूट्रॉन काढता येतात. याच फॉर्म्युल्याने काढता येते. पण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन तुम्हाला थोडं हायर क्लासमध्ये, त्यामुळे आत्ताच्याला आपण सध्या एवढंच बघू. ओके, ते सांगतो मी तरी तुम्हाला ते कसं काढायचं इथपर्यंत. ठीक आहे, मग आता ह्याच्यावर तुम्हाला नंबर ऑफ मॉलिक्यूल काढायचं कळालं. आता आपण काय काढायचं याच्यामध्ये? नंबर ऑफ ऍटम्स. मग नंबर ऑफ ऍटम्स काढायसाठी फॉर्म्युला काय आपला? मी काय करतो, खाली इथं फॉर्म्युला लिहून टाकतो जे आपण शोधलाय ऑलरेडी. ओके, हे झालं नंबर ऑफ ऍटम काढण्याचा फॉर्म्युला. मग दुसरा फॉर्म्युला आपण आता काय शोधला? नंबर ऑफ मोल. हे नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला होता. ओके, मग दुसरा फॉर्म्युला आपण काढला नंबर ऑफ ऍटम्सचा. काय काढला? नंबर ऑफ ऍटम इज इक्वल टू n इंटू Na. n इंटू Na. ओके, आणि इकडं नंबर ऑफ मॉलिक्यूलचा सुद्धा तेच फॉर्म्युला येईल. नंबर ऑफ मॉलिक्यूल काय येईल? n इंटू Na. ओके, आणि तिसरा फॉर्म्युला बघा आता जे आपण डिराईव्ह करणार आहे. नंबर ऑफ ऍटम्स काढले तुम्ही, आता ह्याच्यात तर करायची गरज नाही कारण ह्याच्यात ऍटम्स निघाले, ऑलरेडी ऍटमच आले, त्यात ऍटम पेक्षा लहान काही नाही. ओके, पण मॉलिक्यूल मध्ये पुन्हा ऍटम आहेत, मग ते तुम्ही काढू शकता. मग ते कसे काढायचे? तर त्यासाठी तिसरा फॉर्म्युला आपल्याला आहे. ते काय आहे की नंबर ऑफ, ओके इथे लिहितो मी, तिसरा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ ऍटम इज इक्वल टू नंबर ऑफ मॉलिक्यूल इंटू ऍटॉमिसिटी ऑफ दॅट मॉलिक्यूल. म्हणजे तुम्ही ज्या मॉलिक्यूलच्या बाबतीत हे काढलंय त्याची ऍटॉमिसिटी काढायची तुम्हाला. म्हणजे कसं? म्हणजे बघा, तुम्हाला जर म्हणलं क्वेश्चन आहे कॅल्क्युलेट नंबर ऑफ atoms present in 90 ग्राम ऑफ, आताचाच प्रश्न किंवा बदलू, ठीक आहे प्रश्न बदलू आपण, इन 9.8 ग्राम ऑफ H2SO4. अजून एक प्रश्न तुमची प्रॅक्टिस आहे तेवढी. ओके, कॅल्क्युलेट नंबर ऑफ ऍटम्स प्रेझेंट इन 9.8 ग्राम मॉलिक्यूल. कशी काढायची? H2SO4 कशी काढायची? तर पहिले तुम्हाला त्याच्यासाठी सगळं करावं लागेल. पहिले तुम्हाला नंबर ऑफ मोल काढावं लागतील, पुन्हा नंबर ऑफ मॉलिक्यूल काढावं लागतील, पुन्हा ऍटॉमिसिटी काढावं लागेल. तर मी पहिले गिव्हन डाटा लिहून घेतो. गिव्हन डाटा काय काय जे लागणार आहे ते सुद्धा. गिव्हन मास काय आहे बघा, गिव्हन मास किती आहे? 9.8 ग्राम. ओके, मॉलिक्युलर मास किती आहे? मॉलिक्युलर मास 98 H2SO4 किती असते? आता आपण काढायची प्रॅक्टिस केली, याचा मास असते 98 ग्राम. ओके, त्याच्यानंतर ऍटॉमिसिटी पण लागणार आहे. मग ऍटॉमिसिटी सुद्धा लिहून घेतो आपण. ऍटॉमिसिटी काय? 7 बघा, 4 आणि 2 6 आणि 7, ऍटॉमिसिटी 7 आहे. आणि अजून एक गोष्ट जी लागणार आहे, जी की दिल्ली असू शकते पण पाठच पाहिजे आता, हे अवॅगॅड्रोज नंबर काय आहे? 6.022 into 10⁻23. 6.022 into 10⁻23. ओके, मग आता आपल्याला याच्यावर काढायचे, इकडे लिहितो मी आता. बघा, नंबर ऑफ मोल कसे काढायचे? ओके, नंबर ऑफ मोल इज इक्वल टू गिव्हन मास अपॉन मॉलिक्युलर मास. गिव्हन मास किती आहे? 9.8 अपॉन 98 किती आले? 0.1 आले, बरोबर आहे. हे मोल आले. 0.1 ला मला असं लिहिता येते 1/10 किंवा याला मला असं लिहिता येते 10⁻⁻1. ओके, सगळं माहित पाहिजे आपल्याला, कोणतेही वापरता येईल जर तिथं गरज पडली तर. काही वेळेस कसं होते 10 10 भाग कटून जाते, सोपं जाते, म्हणून आपण असं ठेवायचं. कधी जर 10 जात नसेल तर मग फ्रॅक्शन मध्ये करून घ्यायचं, गुणाकार करायला सोपं जाते. ओके, मग पुढे आहे तुमचा नंबर ऑफ मॉलिक्यूल. नंबर ऑफ मॉलिक्यूलचा फॉर्म्युला काय? मग नंबर ऑफ मॉलिक्यूल इज इक्वल टू काय असते? n इंटू अवॅगॅड्रोज नंबर. ओके, मग n इंटू अवॅगॅड्रोज नंबर आहे आपल्याकडे. तर मग n इंटू अवॅगॅड्रोज नंबर कसा लिहितो आपण बघा. n काय? 1/10 इंटू 6.022 इंटू 10⁻23. ओके,
23. मग काय होतं इथं म्हणजे ते 10 6.02 ते 10 कटून गेलं, इथला 1 कटून गेला, म्हणजे इथं 23 होतं ते 1 कटून गेलं म्हणजे 22 होतं. 22 झालं. म्हणजे ऍक्च्युअल नंबर ऑफ मोल किती येतात आपल्याकडे मग आता 6.022 इंटू 10⁻²2 हे काय आले मॉलिक्यूल आले. ओके, म्हणजे आपले टोटल मॉलिक्युल्स किती आले 6.022 into 10⁻²2. ओके 6.022 इंटू 10⁻²22. मग आता आपल्याला नंबर ऑफ ऍटम्स काढायचे. मग नंबर ऑफ ऍटम काढायचा फॉर्म्युला काय मॉलिक्यूल इंटू ऍटॉमिसिटी. Atomicity. ओके, नंबर ऑफ Molecule into atomicity. number of molecule is equal to काय येईल सॉरी नंबर ऑफ ऍटम्स रे नंबर ऑफ ऍटम्स काढायचे ना आता. हा नंबर ऑफ atoms. नंबर ऑफ ऍटम्स इज इक्वल टू काय येईल Number of molecule. नंबर ऑफ molecules 6.02 मॉलिक्यूल into atomicity. इंटू ऍटॉमिसिटी. बघा मॉलिक्यूल आणि मोल मध्ये कन्फ्युज व्हायचं नाही हा, इंटू ऍटॉमिसिटी. ओके, तर मग नंबर ऑफ मॉलिक्यूल किती आलेत 6.022 इंटू 10⁻²22 इंटू 7. ऍटॉमिसिटी काय 7 आहे. ओके, इंटू आली 7. ओके, इंटू आहे 7. तर मग करा गुणाकार आता 4 40 42.154 इंटू 10⁻²22 ऍटम्स याच्यामध्ये प्रेझेंट आले. म्हणजे इतके ऍटम आले. आता जर म्हणजे तुम्हाला कशाची जर ऍटम काढा म्हणलं मॉलिक्यूल काढा म्हणलं किंवा काय मोल काढा म्हणलं तर तुम्हाला काढता यायला पाहिजे. ओके, ह्याच्या पुढचा पार्ट जर समजा जर तुम्हाला असं म्हणलं की याच्यामध्ये इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन काढा तुम्हाला काढता येते. कसे काढायचे फक्त सांगतो इथं, करू नका त्याची गरज नाही आता. हे बघा ऍटम्स किती निघालेत 42.154 इंटू 10⁻²22 ऍटम निघालेत. ओके, आता ह्याच्यामध्ये टोटल ऍटम आहेत 7 आणि प्रत्येक ऍटम मध्ये त्याचे इलेक्ट्रॉन असतात. ओके, म्हणजे टोटल जे ऍटम आहेत त्याच्याकडे 7 मी इथे लिहितो बघा H2SO4. हायड्रोजन एका हायड्रोजन मध्ये किती इलेक्ट्रॉनचं बोललो आपण. समजा इलेक्ट्रॉन काढा म्हणलं तुम्हाला हायड्रोजन मध्ये एका हायड्रोजन मध्ये 1 इलेक्ट्रॉन, दोन म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. एका सल्फर मध्ये किती इलेक्ट्रॉन सल्फर इलेक्ट्रॉन रे ऍटॉमिक नंबर 16. म्हणजे त्याच्यात काय असतात 16 इलेक्ट्रॉन असतात. आणि ऑक्सिजन मध्ये काय असतात 16 8 गुणिले इथे 4 म्हणजे इथे आले 32. म्हणजे टोटल तुम्ही जर काढले तर हे किती झाले 50 म्हणजे 50 इलेक्ट्रॉन एका H2SO4 मॉलिक्यूल मध्ये. मग तुमच्याकडे इतके मॉलिक्यूल आले तर ह्याला जर तुम्ही 50 ने गुणाकार केला तुम्हाला टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन बरोबर आहे. म्हणजे असंही करता येते पण हे तुम्हाला आता नाही हायर क्लास मध्ये तर सोडून द्या. पण अशा पद्धतीने तुम्हाला करता येईल. ठीक आहे इथपर्यंत. ओके, मग याचं एक एक्झाम्पल घेऊ ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळंच काढायचं नंबर ऑफ ऍटम नंबर ऑफ मॉलिक्यूल आणि नंबर ऑफ मोल. ओके, मी तर लिहितो ते तुम्ही करा. ओके, क्वेश्चन calculate number of moles molecule and atoms in CaCO3 CaCl2. okay in 22.2 gram of CaCl2. ओके, हे करा काय करायचं तुम्हाला नंबर ऑफ मोल मॉलिक्यूल आणि ऍटम्स काढायचे. CA 22.2 ग्राम ऑफ CaCl2 मध्ये. ओके, आता बघा कसं काढता. काय करायचंय गिव्हन मास आहे तुमच्याकडे किती आहे गिव्हन मास किती आहे 22.2 ग्राम. मॉलिक्युलर मास काढा CaCl2 किती निघतंय Ca चं 40 एका Cl चं 35.5 दोघांचं 71 प्लस 40 किती झाले 111 U बरोबर आहे. म्हणजे नंबर ऑफ मोल किती निघतील गिव्हन मास 22.2 अपॉन मॉलिक्युलर मास 111 किती येते सांगा 0.2 बघा करायचं आता आपलं 2 येते 0.2. पक्का हा बरं 0.2
हा 0.6 ओके किती आलं बरोबर आहे का हा ओके हे आले नंबर ऑफ मोल मग तुम्ही याला असं ठेवा किंवा असं कन्वर्ट करून घ्या हे झाले नंबर ऑफ मोल आता नंबर ऑफ मॉलिक्यूल काढायचे नंबर ऑफ मॉलिक्यूलचा फॉर्म्युला काय नंबर ऑफ मॉलिक्युलचा एन आहे करेक्ट ओके मग बघा नंबर ऑफ मॉलिक्यूल ओके एन इंटू एन ए ओके मग एन किती आहे नंबर ऑफ मोल किती आहे 0.2 1.5 घ्या आणि इथे येते 6.022 0.022 इंटू 10⁻23 आता बघा इथे 0.2 का घेतलं नाही कारण ते मल्टिप्लाय करावं लागते पुन्हा तुम्हाला मग पुन्हा कन्फ्युज होते मग याला 5 नसला भाग करून घ्या 1 पॉइंट किती येते 2 2 कसं येईल रे? 2 चे सर 2 च ना अरे सॉरी 0 1.204 4 हा इंटू 10⁻23 हे काय आले मॉलिक्यूल Molecules. ओके हे आले मॉलिक्यूल मग आता नंबर ऑफ ऍटम ऍटम काढायचे काढायचे ऍटम इज इक्वल टू काय असते नंबर ऑफ नंबर ऑफ मॉलिक्युल इनटू ऍटॉमिसिटी ऍटॉमिसिटी ओके मग नंबर ऑफ मॉलिक्युल atoms is equal to काय येत आहे नंबर ऑफ इनटू ऍटॉमिसिटी molecules into atomicity ऍटॉमिसिटी मग नंबर ऑफ मॉलिक्यूल किती आहेत 1.204 into 10⁻23 into atomicity किती आहे कुठे गेली CaCl2 3 3 ओके म्हणजे करा मग किती येत आहे 3.6 6 हा 3.612 हा राईट ओके into 10⁻23 20 atoms are present in this one ओके आलं लक्षात येस याला काय म्हणतात atoms ऍटॉमिसिटी how to calculate the atomicity of the atoms and molecule म्हणजे काही तुम्हाला जर दिलं असतं तुम्हाला म्हणलं नंबर ऑफ ऍटम काढा नंबर ऑफ मोल काढा नंबर ऑफ मॉलिक्यूल काढा काही तुम्ही काढू इव्हन इलेक्ट्रॉनचे मी तुम्हाला सांगितलंय जसं आता मला ह्याच्यात इलेक्ट्रॉन काढा तर तुम्ही काय करा कॅल्शियम मध्ये 40 इलेक्ट्रॉन असतात आणि ह्याच्यामध्ये 17 दोन्ही नाही कॅल्शियम मध्ये 20 आणि ह्याच्यात 34 म्हणजे किती झाले 54 त्याला जर तुम्ही 54 ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन येस ठीक आहे ओके याला म्हणतात कॅल्क्युलेशन ऑफ नंबर ऑफ ओके नंबर ऑफ मोल्स मॉलिक्युल्स अँड ऍटम्स ऍटम्स कशातलेही कसे काढायचे ओके आता हे का महत्वाचं आहे आता तर ठीक आहे पण तुम्हाला 11वीला 12वीला मोल कन्सेप्ट नावाचा एक धडाच आहे त्या धड्यामध्ये तुम्हाला या मोलचा वापर करून वेगवेगळ्या टर्म तुम्हाला कॅल्क्युलेट करावे लागतात मोलॅरिटी नॉर्मॅलिटी मोल फ्रॅक्शन मोलॅलिटी ओके तर अशा वेगवेगळ्या टर्म तर त्या सगळ्या टर्म तुम्हाला इथं त्याच्यामध्ये वापरता आल्या पाहिजे ठीक आहे इथपर्यंत आता ह्याच्यानंतर अजून एक हे ते म्हणजे हे ठीक आहे इथपर्यंत ओके पुन्हा एकदा मी फक्त फॉर्म्युले सांगतो तुम्हाला एकदा काय काय फॉर्म्युले आपले नंबर ऑफ मोल्स नंबर ऑफ मॉलिक्यूल आणि नंबर ऑफ ऍटम ओके तर बघा हे आहे नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला गिवन मास अपॉन मॉलिक्युलर मास फक्त ऍटम असो का मॉलिक्यूल असो दुसरा आहे नंबर ऑफ मॉलिक्यूलचा फॉर्म्युला एन इंटू एन ए अवोगॅड्रोज नंबरची व्हॅल्यू तुम्हाला सांगितली 6.022 इंटू 10⁻23 आणि नंबर ऑफ ऍटम काढायचा फॉर्म्युला नंबर ऑफ मॉलिक्यूल इंटू ऍटॉमिसिटी ओके इथपर्यंत ठीक आहे येस आता पुढचा पार्ट आहे ते म्हणजे